4 ते 5 तासाचा प्रवास करून पोहोचलो आम्ही येडेश्वरी मातेच्या दर्शनाला। तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आदित्य। गाडीतून खाली उतरलो आणि लगेच निघालो आपल्या मंदिराच्या दिशेला। भव्य दिव्य महाद्वारामधून लगेच प्रवेश करून घेतला। मी तर मंदिरापर्यंत जायच्या आधीच दमलो होतो भाऊ, पण आमचे दाजी लय उत्साही होते बरं का। शेवटी देवस्थानापर्यंत पोहोचलोच भाऊ। मंदिर पण लयच भारी कोरलंय भाऊ। एवढ्या साऱ्या गर्दीतून जायचं म्हणजे लय भूकंप आल्यासारखं होणार होतं। मंदिरात फोटो व्हिडिओ काढायची परवानगी नव्हती म्हणून आपण फोन ठेवून दिला होता। मी त्या देवीला भाकरीचा नैवेद्य द्यायला एकदम उत्तम सोय होती। आता नाही का दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो खाली। महिला मंडळासोबत पण एक व्हिडिओ काढून घेतला। ज्यांच्या जीवावर आम्ही फिरायला आलो होतो ते म्हणजे आपले आधारस्तंभ बरं का। मंदिराच्या आजूबाजूला येडेश्वरी नावाचे दुकान, स्टॉल, हॉटेल्स होते। लगेच निघालो आम्ही तिथून आमच्या पुढच्या दिशेला। सर्वांनाच भूक लागली होती म्हणून आम्ही लगेच हॉटेलमध्ये थांबलो। दाजीने मस्त मेनू कार्ड मधून भाज्या ऑर्डर केल्या। जेवण झाल्यावर डायरेक्ट आम्ही तुळजापूर मध्ये आलो। तिथं आल्यावर मक्कार पाऊस चालू झाला होता। एवढ्या पावसात आम्ही दर्शनाला आलो होतो। आंधी आया तुफान दर्शन तो लेकर रहेंगे आज। आई साहेबांसोबत लगेच मंदिराकडे निघालो। महिला मंडळ आणि बच्चा पार्टी लईच पावसाने भिजली होती भाऊ। मंदिराचा प्रवेशद्वार लईच भारी सजवलेला होता। इथे लगेच सिक्युरिटी चेकिंग करून घेतली सर्वांनी। आपली पण चेकिंग करून घेतली, मध्ये निघालो। आम्हाला यायला थोडा उशीर झाला होता म्हणून थोडी गर्दी पण कमीच झाली होती। दर्शनाला लागायचं होतं म्हणून लगेच बारीत लागलो। शिवाजी महाराजांना भवानी मातेने जी तलवार दिली होती त्याचं एक छायाचित्र पण इथं कोरलेलं होतं। आपला मंदिरामध्ये प्रवेश झालाच होता। मग काय दर्शन वगैरे घेऊन निघलो बाहेर। थोड्या पावसात भिजलो पण दर्शन लय भारी झालं। मंदिरातून बाहेर निघता लटकलेलं भूत पण आम्हाला दिसलं होतं। तिथून लगेच आम्ही आमच्या रूमवर आलो होतो। सारी पब्लिक झोपायची तयारीमध्ये होती। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या आणि भेटू आपल्या पुढच्या पार्ट 3 मध्ये।